नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक आनंददायक आणि दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला, आपला जास्त वेळ न घेता मी बातमीचे स्पष्टीकरण करतो आहे। तर बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। मोठी आनंदाची बातमी, सरकारचा नवीन आदेश जारी। कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी सरकार मिशन 200 राबवणार, आले नवीन अपडेट। या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, कर्मचारी व पेन्शनधारकांच्या संदर्भातील बातमी। काय आहे बातमी, तर जाणून घेऊया। कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची व कामाची बातमी। 200 दिवसात सरकार 8वा वेतन आयोग लागू करणार, तर कर्मचाऱ्यांना बक्कळ वेतन मिळणार। चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया। त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही बातमी अत्यंत कामाची आणि महत्त्वाची असल्यामुळे आपल्या मित्रांना शेअर करायलाही विसरू नका। तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। 7व्या वेतन आयोगानंतर कर्मचाऱ्यांना मोठा आनंद झाला होता। आता सरकारने 8व्या वेतन आयोगाची घोषणा केली आहे। साधारणतः घोषणेनंतर प्रत्येक वेतन आयोग लागू होण्यासाठी 2 ते 2.5 वर्षे लागतात। परंतु यावेळी सरकार एक नवीन मिशन 200 राबवणार आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना वेळीच बक्कळ वेतन मिळू शकणार आहे। म्हणजे 200 दिवसांमध्ये 8व्या वेतन आयोगाचा लाभ देण्याचा सरकारचा निर्धार पक्का आहे। वेतन आयोगाने निर्मिती आणि कामकाज करण्यासाठी एकंदरीत 35 पदाचा तपशील जारी केला आहे आणि हे 35 पदे सुद्धा भरणार आहेत आणि ही सर्व 35 पदे प्रतिनियुक्तीद्वारे भरण्यात येणार आहेत। म्हणजे या कर्मचाऱ्यांना फक्त वेतन आयोगाच्या संबंधितच काम करावं लागेल, नंतर त्यांना प्रतिनियुक्ती संपुष्टात येणार आहेत। म्हणजेच पदावर नियुक्ती वेतन संबंधित कामकाज करणार आहे। अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागाने कर्मचाऱ्यांची ही माहिती जाहीर केलेली आहे। सरकारी नोकरांचे मूळ वेतन दुप्पट होऊ शकते, तर कसे, चला पाहूया या संदर्भातील सविस्तर माहिती। फिटमेंट फॅक्टर मित्रांनो 2.0 ठरवला तर सध्या सरकारी नोकरदारांना वेतन 18,000 रुपये आहेत, तर ते 36,000 रुपयापर्यंत होऊ शकते। जर फिटमेंट फॅक्टर 1.9 ठरला तर ते किमान वेतन 34,500 रुपये होणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार घरभाडे भत्ता, डीए आणि वाहतूक भत्ता त्यातही बदल होऊ शकतो। त्यानंतर 7व्या वेतन आयोगात ज्या 18 मॅट्रिक स्तर आहे याचे विलीन होऊन त्यापैकी काही कमी केल्या जाऊ शकतात, काही विलीन केल्या जाऊ शकतात, अशी शक्यता आहे। ज्यामुळे कर्मचाऱ्यांना आता बक्कळ वेतन मिळू शकणार आहे आणि सरकारने वेळीच 8वा वेतन आयोग लागू करण्याची जाहीर घोषणा केली आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। धन्यवाद।